छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा आणि हर्सूल परिसरातील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच ब्लिंकेटच्या 2 आस्थापनांवर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करत अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत। एफडीएच्या तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आलंय। अन्न पदार्थांच्या परिसरातून सिगारेट विक्री, आवश्यक शीत तापमानात न ठेवलेले खाद्यपदार्थ, मुदत संपलेले तूप, शाकाहारी मांसाहारी पदार्थांची अयोग्य साठवणूक, अस्वच्छ शौचालय आणि हात धुण्याची जागा, कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा साहित्याचा अभाव तसेच खरेदी बिले आणि ट्रेसिबिलिटी रेकॉर्ड नसल्याचं समोर आलंय। या त्रुटींमुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचं नमूद करत सहाय्यक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी द.व्ही. पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले। निलंबनाच्या काळात या आस्थापनांमधून अन्नाची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा ब्लिंकिट ॲपद्वारे ऑनलाईन डिलिव्हरी पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्याअंतर्गत कठोर कारवाईचा इशारा एफडीएने दिला आहे। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांनी सुरू केलेल्या सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे। त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून काल ब्लँकेट चे जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांचे जे गोडाऊन आहे ते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी आपण त्या कारवाई घेण्यात आलेल्या आहे। एक हर्सूल परिसरात आणि दुसरी सातारा परिसरात। तर सदर ठिकाणी आपल्याला काही ज्या गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहे त्या संदर्भात काही ठिकाणी तिथून जे त्या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे जे गोडाऊन आहे आवारातूनच विल्स क्लासिक, मालबॉरो या सिगरेटची विक्री केली जात होती। तसं अन्न पदार्थ विक्रीच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगरेट विक्री याला आपल्या याच्यामध्ये सक्त मनाई आहे विक्री करण्यास। तर तसे तिथं शीत साखळी जसं कोल्ड चेन आहे त्याचं मेंटेन केली जात नव्हते। जे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे पदार्थ आहे ते सामान्य रॅकमध्ये ठेवले जात होते, त्याच्यामध्ये त्यांचं ते कोल्ड चेन मेंटेन होत नव्हतं। त्यांचे रेकॉर्ड पण त्यांचे ते प्रॉपरली त्यांनी तयार केले नव्हते। तसेच काही एक्सपायर्ड प्रोडक्ट जे आम्हाला तिथे सापडले जसं बेस्ट बिफोर आहे, जसं ब्रजरत्न काऊ घी हा एक ब्रँड आहे, त्याचे आम्हाला बेस्ट बिफोरचे जे काही पदार्थ सापडले ते त्यांचं एक्सपायरी डेट निघून गेलेली होती। तर तसेच तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये काही शाकाहारी आणि मांसाहारी जे पदार्थ व्हेज नॉनव्हेज ते एकाच ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलेले होते, तर त्यांनी सेपरेट ठेवणे गरजेचे होते। तसेच तिथले जे कर्मचारी होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हते, त्यांचे कोणतेही रेकॉर्ड तिथं उपलब्ध केलेले नव्हते। त्यांच्याकडे केलेलेच नाही त्यांनी, ऍक्च्युली जर रेकॉर्ड नाही याचा अर्थ त्यांनी केलेलेच नाही त्यांचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स। तसं सदर त्याच्यामध्ये अजूनही काही कागदपत्रांचा तिथं अभाव मला आढळून आला आहे, जसं की हायपर प्युअर, झोमॅटो प्युअर यांच्या नावाने अन्न खरेदीचे बिलं होते, पण त्यांचा ब्लिंकिटशी असलेला कोणता संबंध, व्यावसायिक संबंध त्यांना तिथे सांगता येत नव्हतं किंवा त्यांच्याकडे तसे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते। तर या अनुषंगाने तसेच तिथं अस्वच्छता म्हणजे शौचालयाची जी जागा होती गोदामामध्येच, तर तिथं शौचालयाच्या जागेच्या बाजूलाच कांदा, बटाटा जे आपले आटा आपण साठवणूक केले राहतात ते तिथं बाजूला ठेवण्यात आलेले होते। तर ते ऍक्च्युली त्यांनी दूर ठेवण्यात गरजेचे होते। तसेच तिथं जर काही फरशा वगैरे होत्या त्या तुटलेल्या वगैरे होत्या, ते प्रॉपरली त्यांनी ठेवलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये। तर काही जे जे कामगार होते त्यांनी काही ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज किंवा ते तसे त्यांनी घातलेले नव्हते। तर असे भरपूर ज्या गोष्टी होत्यात त्या अनुषंगे आम्ही दोन्ही ज्या पण आस्थापना आहेत ब्लिंकिटच्या तर त्यांचे दोन्ही पण अन्न परवाने आम्ही सस्पेंड केलेले, 4th वीक लायसन्स त्यांचे सस्पेंड करण्यात आलेले आणि त्या दोन्ही ज्या आस्थापना आहेत त्या आम्ही बंद केलेल्या आहेत। काही नोटीस देण्यात आलेली काही सूचनांसह त्यांना सस्पेन्शन ऑर्डर आम्ही दिलेली आहे।